दृष्टांत आहे, खूप गोड आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. एक दारू पिणारा होता आणि तो दररोज दारू प्यायचा आणि वेश्यागमन करायचा. एका स्त्रीच्या नादी लागलेला होता आणि दररोज काय करायचा, पिऊन त्या महिलेकडे जायचा. परंतु जात असताना एक दिवस दगडाला ठेच लागली, ठिकाणी 1.5 मुहूर्त तो बेशुद्ध पडला. एवढं त्याला लागलं. ते 1.5 मुहूर्तानंतर काय झालं, त्याचं प्राण गेले, तो मेला. मेल्यानंतर तो कुठे गेला. आता आयुष्यभर जे आपण केलं त्या कर्माचे फळ तर आपल्याला भोगावं लागतं. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करणं आपल्या हातात आहे, परंतु फल देणं भगवंताच्या हातामध्ये आहे. जसं कर्म केलं तसं आपल्याला फळ भेटत असतं. या ठिकाणी पाप केलं, वरती गेल्यानंतर सुद्धा मग ते फेडावं लागतं. तर याला नरकामध्ये घेऊन चालले, परंतु जात असताना 1.5 मुहूर्ताचं त्याचं फक्त पुण्य होत. पुण्यामुळे त्याला सांगितलं की तू स्वर्ग आधी भोगणार का नरक आधी भोगणार. असं तो म्हणला, मला पहिले स्वर्ग भोगायचा, पण मला पहिले सांगा म्हणे की हे 1.5 मुहूर्त पुण्य आहे कशाचं. मी तर आयुष्यभर पाप केलं, मग हे 1.5 मुहूर्त पुण्य कशाचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तू ज्या दगडाला लागून ज्या ठिकाणी पडला होता तो दगड काय होता, एका संतांच्या साधनेचा दगड होता. म्हणजे संत त्या दगडावर बसून साधना करायचे. ते ऋषींचा तो आश्रम होता. त्या दगडामध्ये सुद्धा चेतना येते. एखादी ब्रह्मज्ञानी संत त्याच्यावर बसून जप करत असतील तर त्या दगडाला लागून जो 1.5 मुहूर्त तू पडला तेवढं तुझं पुण्य आहे. बाकी सगळं पाप आहे तुला नरकामध्ये भोगावं लागणार आहे. फक्त हे जे आहे 1.5 मुहूर्त पुण्य हे तुला पहिले भोगायचं ते स्वर्गामध्ये. मग म्हणे मला पहिले स्वर्गामध्ये पाठवा. आणि स्वर्गामध्ये गेला, इंद्र बनला, इंद्राच्या सिंहासनावर बसला. आणि इंद्र झाल्यानंतर मग त्याला तिथं सद्बुद्धी तिथं पडलेला असल्यामुळं ती सद्बुद्धी राहिली की आपण काय की एवढं आयुष्यभर पाप केलं त्याचं तर आपल्याला नरकात भोगावं लागणार आहे. एवढं 1.5 मुहूर्ताच्या पुण्याने जर आपलं एवढं कल्याण झालं तर या ठिकाणी आणखी पाप कशाला करायचं, नाही का. आमचे राऊत बाबा सांगत असतात, तिथे इंद्र काय करतो, ना धिन धिन ना करत तिथं. पण यांनी हे केलं नाही. याने कपिला घेतली, विश्वामित्र ऋषींना दान केली. त्याच्यानंतर घोडा घेतला कुचेश्रवा, तो ऋषींना दान केला. आणि कल्पतरू एका ऋषीला दान, कोणाला, हे सगळे त्या ठिकाणचं जे आहे चिंतामणी सगळं दान करून टाकलं. आणि एवढं दान केलं त्यांनी, त्याचं एवढं पुण्य झालं, त्याचं पाप कमी पडायला लागलं, पुण्यच भरपूर झालं. आणि त्यावेळेस मग भगवंतांनी त्याला सांगितलं, आता 1.5 मुहूर्त तर संपला, आता तू नरकात जाणार नाही, कारण तू पुण्य या ठिकाणी भरपूर केलंय. जे 1.5 तास तुला भेटला 1.5 मुहूर्त, त्याचा तू सदुपयोग केलाय. आणि त्या सदुपयोग केल्यामुळे तुला काय होईल, आता नरकाची शिक्षा नाही, त्या पापामुळं राक्षस कुळात येशील. परंतु ते 1.5 मुहूर्त आणि या ठिकाणी केलेली ही जे तू काय केलं, हे जे दान केलं, त्या दानाच्या फल स्वरूपात तू काय होशील, दानी बळीराजा म्हणून जन्माला येशील. आणि तेच भक्त प्रल्हादजीचे नातू हेच कोण झाले, बळीराजा झाले. जन्म झाला राक्षस कुळामध्ये, परंतु दान करण्याची वृत्ती असल्यामुळं त्या ठिकाणी भगवान स्वतः मागायला आले तरी सुद्धा मागे सरले नाही.